त्याबाबत आपण थोडक्यात जर पाहायचं झालं तर मित्रांनो, जी मिळकत वंश परंपरेने आलेली आहे, वडिलोपार्जित आलेली आहे, किंवा जी मिळकत एकत्र कुटुंबामध्ये असताना मिळवलेली आहे, कमवलेली आहे, सर्वांनी मिळून जी कमवलेली आहे, अशी मिळकत जर असेल तर आपण त्याबाबत वाटणीपत्र करून ठेवू शकतो किंवा आपण त्यामध्ये वाटणी हक्क मागू शकतो. तर मित्रांनो, HUF म्हणजे की हिंदू अनडिवायडेड फॅमिली मधील जर प्रॉपर्टी असेल आणि अँसेस्ट्रल प्रॉपर्टी असेल तर अशा प्रॉपर्टीमध्ये जन्मतः हक्क असणारे राईट्स हे निर्माण झालेले असतात. तर मित्रांनो, आता जर वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे तर वडिलोपार्जित प्रॉपर्टी जी आहे ह्याची व्याप्ती कुठपर्यंत ठेवलेली आहे, म्हणजे की शक्यतो आपण 4 जनरेशन पर्यंत याची व्याप्ती गृहीत धरतो. म्हणजे की आजोबाच्या नावावर प्रॉपर्टी असेल तर मुलगा मागू शकतो, पणजोबाच्या नावावरची आणि खापर पणजोबाच्या नावावरती. त्याच्याच उलट जर आपण आलो तर मुलगा, नातू आणि पंतू अशी हे 4th जनरेशन पर्यंत सहजासहजी ते 4th जनरेशन पर्यंत हे वंशावळ आपल्या कायद्यामध्ये गृहीत धरली जाते. त्याबाबत तसं एक सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आहे.